पुणे हे विद्येचं माहेरघर, मात्र याच विद्यानगरीत आता पदव्यांचा बाजार मांडलाय का असा सवाल उपस्थित झालाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक आरोप केला जातोय। एका रिक्षा चालकानं या संदर्भात आरोप केलेत। 3 लाख रुपये देऊन डिग्री दिली जात असल्याचा आरोप आहे। रिक्षा चालक असलेले महेश कदम हे मुलीची डिग्री आणायला विद्यापीठात गेलेले असता विद्यापीठातील वित्त आणि लेखा विभागातल्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले असा आरोप महेश कदमांनी केलाय। आता या प्रकाराची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनाने घेत चौकशी समिती नेमली आहे। रमेश मोकेकर भेटले असं तर त्यांनी मला 5-6 महिन्यानंतर परत या म्हणून सांगितलं होतं। आपण बघूया काय होतंय, आता ऍडमिशन झालेले बोली सगळे, म्हणून मी 5-6 महिन्यानंतर मार्चमध्ये त्यांच्याकडे परत गेलो असं की तुम्ही आता तुमच्या मुलाला काम करताय त्याला कामच करू द्या, तुमचं 3 वर्षाचं काम मी एका झटक्यात करून देतो। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्री हे 3 पण तुम्हाला देतो। मग म्हणलं त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय द्यावं लागेल, तर ते म्हणले 3 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील, 3 वर्षाचं तुम्हाला एक संगत मिळून जाईल। तर म्हणलं नको, आम्हाला जराशी त्या डिग्रीमध्ये थोडंसं डाऊट वाटायला लागला, म्हणून मी आपल्या भीतीपोटी मागं सरकलो। म्हणलं मला नको करायचं, मला जरा डाऊट यायला लागला थोडासा, म्हणून मी म्हणलं सर मला काय काम नाही करायचं, मला पैसे परत देऊन टाका। तर त्यांनी पैसे देण्यास मला साफ मोकार केला। विद्यार्थ्यांचं भविष्य विकणाऱ्या या सगळ्या विद्यापीठातील कर्मचारी जे कोणी यामध्ये इन्व्हॉल्व आहे, रमेश मुगेकर सह, रमेश मुगेकर एकटा नाहीये, तर या रमेश मुगेकर सोबत जे कोणी इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये एक्झामिनेशन डिपार्टमेंट असेल, तिथले काही अधिकारी असतील, काही कर्मचारी असतील, तर सगळ्यांवर कठोरती कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही आरपीआय स्टाईलने लवकरच तिथं आंदोलन लावण्यात येईल। तर मी कुलगुरूंना एवढीच विनंती करतो की लवकर फास्ट ट्रॅक वरती या सगळ्या गोष्टी लागल्या पाहिजेत, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू, पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन पेटवण्यात येईल। आणि दरम्यान यावरती खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। आम्ही नीटच्या प्रकरणामध्ये प्रधानमंत्र्यांचा राजीनामा का मागतो आहोत? ते सरकारचे प्रमुख आहेत, त्यांनी त्यांच्या मंत्र्यांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे। प्रत्येक खात्यामध्ये काय चाललं आहे पाहणं त्यांचं कर्तव्य आहे, म्हणून तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना। बोगस डिग्री स्कॅम अशा टोकाला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक 10 व्यक्तीमागे 2 डिग्र्या बोगस आहेत महाराष्ट्रामध्ये। हे असं मला काल मी वाचत होतो कुठेतरी। काय खटले चालले त्याच्यावरती, किती लोकांना अटक झाली बोगस डिग्री प्रकरणामध्ये, म्हणजे हार्वर्ड केम्ब्रिजच्या डिग्र्या मुंबईमध्ये छापल्या गेल्या, माहिती आहे का तुम्हाला? पुढची बातमी पाहूयात। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी एका अधिकाऱ्यावरती निलंबन